भीती याची सगळी जबाबदारी पोलिसांवर. तुमच्यावर काही मात्र काही झालं तर त्याची सगळी जबाबदारी जी आहे ते पोलिसांची असणार आहे. झोपलेले आतापर्यंत झोपलेले होते, आता आम्ही सहन करणार नाही. ठीक आहे, सगळं बोलू लागलं आता जेवढं पण झालं. फक्त माझं आता एवढंच म्हणणं, आता ही जी केस आहे ही तुमच्या हातातली आहे. आता तुमच्यावर सगळं म्हणजे आम्ही पण आता कोणावर हे करणार, यांना काही नाही झालं, आम्ही पूर्ण परिवार मतलब हे सब नाही आत्महत्या उपाय नसतं, हे उपाय नसतं. फाईट करावं लागणार आहे. आत्महत्या करणं काय खूप सोपं आहे. सुटलेलं त्या अशी बी आम्हाला मारणार आहे, त्याच्यामुळे मी आत्महत्या करून घेतो. ते जर सुटली केस तुमच्या हातात कोण आहे गडे माणूस, त्याच्या उद्योगाला जाते. एक निवेदन तयार करू आपल्या मार्फत की आपल्याला या केसमध्ये काय काय आहे ते पोलीस कमिशनरांना देऊ आणि याच्यामध्ये जे जे झालेलं आहे त्याचा सगळं सविस्तर आपण त्याच्यामध्ये उल्लेख करू. आणि जे आपल्याला समजा मी स्पष्टपणे सांगली आहे, खूप दुर्दैवाने सांगावं लागतं की अशा केसेसमध्ये काही महिन्यानंतर त्यांना बेल मिळणार, ते बाहेर येणार आणि पुन्हा ते तसंच होणार आहे. म्हणून आपण हे मागणी करायला पाहिजे की हे फास्ट ट्रॅक कोर्ट, जलद गतीचं कोर्ट असतं, त्याच्यामध्ये दररोज त्याची हिअरिंग व्हायला पाहिजे. त्यांच्याकडे बंदूक असेल तर ते लायसन्स बंदूक आहे का, नाही आहे तर वेगळा केस त्याच्यावर रजिस्टर करायला पाहिजे. आर्म्स ऍक्टमध्ये कुठल्याही प्रकारचा बेल मिळत नाही. ज्यांच्याकडे इलिगल बंदूक आहे ते आपल्याला शोधावं लागणार आहे. आम्ही पोलिसांना प्रश्न विचारू की त्यांच्याकडे बंदूक आहे, मग लिगल बंदूक आहे का त्यांनी असं दादागिरी करण्यासाठी आणलेलं आहे. मग ते असेल तर ते वेगळा FIR त्यांच्यावर फाईल करायला लावू आपण. आणि हे खरी गोष्ट आहे, जोपर्यंत तुम्हाला राजनैतिक संरक्षण मिळत नाही मोठ्या लोकांचा, अशी हिंमत कोणाची होणार नाही आहे की पोलीस काय वाकडा करणार, आमच्या मायबाप बसलेले आहे, हे सगळं सोडून द्या. पण आपण हक्कासाठी, न्यायासाठी, आणि एक आपल्या घरचा माणूस गेलेला आहे, आता याचा पुढे काय, आपल्याला तर फाईटच करावं लागणार आहे ना. आणि मी आपल्याला शब्द देतो, जिथे जिथे आपल्याला आमची गरज लागेल, आमचे मित्र आहे त्यांना विचारा तुम्ही की त्यांच्या एका प्रकरणामध्ये मी कशा त्यांना हे केलं होतं. आम्ही तुम्हाला जे काही असेल, आणि पोलिसांनाही आम्ही स्पष्टपणे सांगतो, एक तर ते कोण पोलीसवाला होता त्याच्यासाठी आम्ही वेगळं होतोय कंप्लेंट रजिस्टर करून त्यांच्यावर कारवाई करावं आपण सांगू पोलिसांना. आणि हे जे प्रकरण घडलेलं आहे, म्हणजे हे तर आश्चर्य वाटतं की म्हणजे काल असं झालं आणि आज एका महिलेला ज्याचा देणं घेणं नाही आहे त्यांना मारलं, गाडीवर बसवलं आणि तिथं चौकात उतरून सोडून दिलं. इथं बाईकच्या अंगावर हात टाकून आणि या माणसाला बुक्का मारून चिमटा घेऊन आहे का आता तुम्ही इथे सोडलं आमचा कर्मचारी आहे, त्याला घेऊन गेले सर. ते आपण सोडणार नाही. तर मला इतकी हिंमत कुठून येत आहे. आपण पोलीस इथे उपस्थित आहे, पोलीसच्या मौजूदगीमध्ये यांना मारणं, त्यांना मारणं, त्या महिलाला मारण्यास म्हणजे इतकी दादागिरी कशासाठी. तुम्ही केलं नाही ना, मग तुम्हाला काहून लागलं. आम्ही बोललो काय ओरडलं सर. मला हे सांगायचं आहे, या मुलांनी जे सांगितलेलं आहे, आपल्याकडे कोणी एक काय नाव होतं ते जगताप नावाचं, की माझ्याकडे यायचं नाही, खुपसून टाक एकाला, नंतर ये माझ्याकडे, असं प्रकारचे पोलिसांनी उत्तर द्यायचं. त्याच्यावर काही होणार नाही तर आम्ही कशाला यायचं आहे. तुम्ही सांगा ना आम्हाला की आम्हाला पोलिसांची गरज नाही आहे, ते हत्या ठेवत असतील तर आम्हालाही सांगा आम्हाला काय करायचे आहे. आम्ही सक्षम आहे ना करण्यासाठी. तुम्ही सांगा आम्हाला की नाही आम्हाला पोलिसांची आवश्यकता नाही, अशा प्रकारचे उत्तर देत असेल तर. आम्ही CP गेलो. आमची अपेक्षा हे आहे, ते कोण पोलीसवाला आहे जगताप, त्यांची रिपोर्ट तयार करून CP साहेबांना पाठवायचं. आणि या केसमध्ये जे जे सुटलेले आहे, म्हणजे एक दिवस आज सगळ्या पेपरमध्ये, सगळ्या मीडियामध्ये असून सुद्धा कोण इतके हे आहे गुंड
की जे आपल्या समोर इतकी हिंमत करतात. त्या महिलाला माझी विनंती आहे साहेब, त्या महिलेचा एक FIR वेगळं रजिस्टर करा साहेब. आपण FIR तुम्ही कंप्लेंट द्या आपली आणि कंप्लेंट करून त्यांचं नाव सहित द्या. काही काय घाबरण्याचं हे नाही आहे. आता या लोकांना भीती याची वाटते की साहेब आम्ही 5 मिनिटासाठी आलेलो आहे, आता जाणार आम्ही. त्याच्यानंतर अशाच प्रकारचे लोक पण वाढवत आहेत. दिले परत इथं लोक वाढवत आहेत. फक्त काय आहे की फक्त मारणारे लोकांच्या विरोधात नाही, याच्यामध्ये कॉन्स्पिरसी काय आहे, कॉन्स्पिरसीमध्ये कोण कोण लोक येत आहे. म्हणजे जेव्हा हे सगळं प्रकरण होत होता तर लोक कुर्सीवर बसत होते, हसत होते. तर त्याच्यामध्ये कॉन्स्पिरसी अँगलचाही एक हे शोध काढा. आणि यांच्यावर काही झालं ना सर, मतलब मग आम्ही सोडणार नाही साहेब. आम्ही पोलीस कमिशनर ऑफिस पर्यंत इतका मोठा मोर्चा काढणार आणि फक्त हे लोक नाही, पूर्ण शहराला आम्ही इकट्ठा करू. अशा प्रकारची दादागिरी थोडी असतं साहेब. इतके सारे कंप्लेंट्स देऊन काही दखल होत नाही. 10 15 कंप्लेंट्स दिल्यानंतरही काही होत नसेल तर काय उपयोग काय आहे. आणि सर याच्या बाबतीत जे कोणी असेल त्यांना शोधून काढा, अरेस्ट करा आणि या केसला 5 लाख कोर्टमध्ये आपल्याला. आपल्या समोर मी सांगितलं, तुमच्या घरावर तुमच्या लोकांवर काहीही झाला याची संपूर्ण जबाबदारी पोलिसांची असणार आहे. आणि नाही पोलीस जबाबदारी घ्यायला तयार असेल तर आम्ही आहे. पोलीस जबाबदारी घ्यायला तयार नसेल तर आम्ही आहे. तुमच्या घरावर किंवा आपल्या घरातले कोणत्याही माणसावर अशा प्रकारचा कुठलाही आता हे काही प्रकरण झालं तर याची सगळी जबाबदारी जी आहे ते पोलिसांची आहे. किती दिवस बंदोबस्त ठेवायचा आहे ते त्यांचं हे आहे, त्यांनी बघावं ते. पण या लोकांना न्याय मिळाला पाहिजे. कारवाई करणार आहे ते कोण जगताप आहे, कॉन्स्टेबल असेल, जे काही असेल तर त्याची एक तक्रार करा, नाही तर आम्ही त्याच्यासाठी नाही का आपल्या पोलीस स्टेशनवर मोर्चा घेऊन येणार. अशा प्रकारचे आम्ही हे सहन करणार नाही. काळजी करू नका, सगळे लोक आहेत तुमच्या नाही. आणि हे लाजवणारी गोष्ट आहे, हे सगळ्यांना सांगतो मी. जे या एरियामध्ये राहणारे जे युवक आहे ना, जे कुणालाही हादरून टाकणारी घटना होती, जे व्हिडिओ आम्ही बघितलं ना की कशा प्रकारे ते स्कूटरवर घेऊन जात आहे, स्कूटर पडलेली आहे, मग स्कूटर उचलत आहे, ते कोणीही यायला तयार नाही, कोणी मर्द नाही आहे ते. अशा प्रकारचे फक्त याच्यावर झालेला आहे असं नाही आहे. सगळ्यावर अन्याय येतो म्हणजे आज त्यांचा विजय झालेला इथं. व्हिडिओ काढत होते, काढत होते, हातत होते माहिती का. लोक होते त्यांना व्हिडिओ पाठवले, त्यांनी काढून व्हिडिओ काढत होते. कालपर्यंत आमची मौत पडली तर त्यांनी व्हिडिओ काढून पाठवले. व्हिडिओ काढले जोपर्यंत आपल्याला न्याय मिळणार नाही कुछ नहीं होता है इसके अंदर. ये जैसे गुंडे मवाली को रोज सुबह शाम हम देखते हैं. अजून एक गोष्ट, त्यांचं घरदार इथं कुछ भी रहा बिल्कुल आधी रात को बोलना.